स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल. 12 ऑगस्ट रोजी येत आहे दीप अमावस्या. आषाढ महिन्याच्या सरते शेवटी येत असते ती दीप अमावस्या, ज्याला गटारी अमावस्या असं चुकीचं नाव निघालेलं म्हणजे पडलेलं आहे. खरं तर ही गटारी अमावस्या नसून गतहारी अमावस्या असं आहे. गतहारी म्हणजे काय तर आपले दुःख हरणारी, आपले दुःख कमी करणारी आणि आपल्या आयुष्यातून सर्व काही घाण कचरा हे सर्व बाजूला फेकणारी, म्हणून गतहारी अमावस्या असे याला नाव आहे. गतहारी अमावस्येला केले जाणारे किंवा अगदी सोप्या भाषेमध्ये दीप अमावस्येला केले जाणारे उपाय किंवा या दिवशी कशा पद्धतीने पूजा करावी याच विषयाची माहिती तुम्हाला मी आज देणार आहे. त्याआधी बघूया की दीप अमावस्या नेमकी कधी चालू होत आहे. दीप अमावस्या ही 11 ऑगस्ट रात्री 1:53 चालू होत आहे. ते 12 ऑगस्टला रात्री 11:16 संपत आहे. आता यामध्ये 15-20 मिनिट, अर्धा तास इकडे तिकडे प्रत्येक शहरांमध्ये होऊ शकतो नक्कीच. मात्र आपल्याला दीप अमावस्या किंवा गतहारी अमावस्या ही 12 ऑगस्टला त्याचे उपाय किंवा ती जी पूजा आहे ती आपल्याला करायची आहे. ती कशी करायची आहे तर सगळ्यात आधी आपल्या घरातील सर्व छोट्यापासून मोठ्यापर्यंत दिवे आपल्याला लख्ख स्वच्छ घासून घ्यायचे आहेत. नुसतेच आपण देवापुढे लावतो ते दिवे नाही, तर आपल्या घरातील ट्यूबलाइट्स असतील किंवा आपल्याला ज्याच्यामुळे उजेड मिळतो, म्हणजेच ट्यूबलाइट आणि दिवे, मेणबत्त्या ह्यांची पूजा आपल्या धर्मामध्ये करत नाहीत किंवा आपल्याकडे जास्त मेणबत्ती वापरली पण जात नाही. पण बाकी जे गॅस असेल म्हणजे अग्नी देणाऱ्या गोष्टी ज्या आहेत, जसं की देवासमोर आपण लावतो ते तुपाचे दिवे, समया, पूर्वी बघा कंदील असायचे, काचेचे कंदील जे रॉकेल घालून चालायचे, त्याची सुद्धा पूजा केली जायची. कारण पूर्वीच्या काळामध्ये मेणबत्त्या सुद्धा आपल्याला परवडत नव्हत्या, तर आपण रॉकेलचा दिवा लावत असू आणि त्यामध्ये एक कापडी वात असेल. तर आपल्याला या दिवशी काय करायचं आहे, ही दिव्यांची जी पूजा असते ती संध्याकाळी करायची असते. लक्षात घ्या, ही संध्याकाळच्या वेळेमध्ये काळोखात करण्याची पूजा आहे. दीप अमावस्येची एक कहाणी सुद्धा खूप सुंदर आहे की एक राणी होती आणि तिच्यावर चोरीचा आळ आलेला असतो. चोरीचा आळ आल्यानंतर आता ही गोष्ट आपण काय करूया, दीप अमावस्येच्या दिवशी मी तुम्हाला ही गोष्ट संपूर्ण सांगेन, कारण की यामध्ये वेळ जाईल. संध्याकाळी 6 वाजता सगळे दिवे स्वच्छ घासून घ्यावेत. ज्याला आघाडा म्हणतो आपण, तो आघाडा, फुटाणे, खडीसाखर हे पण आपल्याला लागेल. कापसाचे गेज वस्त्र आपल्याला लागतील. रांगोळी, एक छान असा पाट आणि त्याच्यावर घालण्यासाठी वस्त्र. सगळ्यात आधी देवाला दिवा उदबत्ती करून घ्यावी. त्यानंतर तुळशीच्या इथे एक दिवा लावावा. मुख्य दरवाजामध्ये पण दिवे लावायचे आहेत, पण त्याआधी हे सगळे दिवे चौरंगावर मांडून घ्यावेत. त्यानंतर सगळ्या दिव्यांमध्ये ज्योत लावावी, म्हणजे तुपाची किंवा तिळाच्या तेलाची वात कलाव्याची एका तरी दिव्यात नक्की लावा, कारण कलाव्याच्या वातीने लक्ष्मी प्राप्तीतले अडथळे आपले दूर होतात. आता सगळे दिवे प्रज्वलित करून घ्यावेत. प्रत्येक दिव्याला खाली तांदळाचे आसन द्यावे. तांदळाचे आसन तुम्ही दिव्यांना दिल्यानंतर काय करायचं आहे, सगळे दिवे प्रज्वलित करून घ्यायचे. हे दिवे प्रज्वलित केल्यावर प्रत्येक दिव्यामध्ये एक एक लवंग आपल्याला टाकायची आहे आणि हळदी, कुंकू, अक्षता, आघाडा ज्याला म्हणतो आपण, ते वाहून घ्यायचं आहे. ते वाहिल्यानंतर सगळ्या दिव्यांना नैवेद्य दाखवायचा आहे. काहीही दाखवू शकता, फळ, दूध, साखर, केळ असं काहीही दाखवू शकता. हे झाल्यानंतर सगळ्यात आधी मुख्य दरवाजामध्ये सुद्धा 2 दिवे लावून घ्यायचे. त्या दिव्यांना सुद्धा आसन द्यायचे. या दिवशी घरामध्ये सगळीकडे दिवे लावावेत. कोणताही दिवा आपल्यावर रागवू नये, रुसू नये याची काळजी घ्यावी, असे आपले आजी आई म्हणत असत की बघ एखादा दिवा राहिला तर नाही ना, एखाद्या दिव्याला राग यायला नको, कारण दिव्याला आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्व आहे. आणि म्हणूनच मी तुम्हाला नेहमी सांगते, कळत न कळत वाढदिवसाला मेणबत्ती फुंकणे अशा इंग्रजी गोष्टींना तुम्ही जास्त पुढाकार देऊ नका, तर दिवा लावणं, उजेड करणं याला प्राधान्य तुम्ही जास्त देण्याचा प्रयत्न करा. तर हे दिवे लावून झाल्यानंतर सगळ्या आपल्या मुलांना बसवून शुभं करोती कल्याणम हे स्तोत्र अवश्य म्हणायचे आहे आणि एक वेळा रामरक्ष
रामरक्षा आणि श्री सुक्त म्हणायचे आहे. हे झाल्यानंतर एका तांबणामध्ये सगळं ओवाळण्याचं साहित्य जसं की सुपारी, अक्षता, सोन्याची एखादी अंगठी असेल तर ती, आणि तेलाचा दिवा, मुलांना किंवा आपल्या पतीला कधीही तुपाच्या दिव्याने ओवाळू नये. त्याच्या मागेही शास्त्र आहे. तिळाच्या तेलानेच कायम व्यक्तींना ओवाळावं आणि देवाला नेहमी तुपाच्या दिव्यानं ओवाळावं. देवाला ओवाळून घेतल्यानंतर म्हणजे औक्षण केल्यानंतर आपल्या मुलांना पाटावर बसवून किंवा जिथं तुमच्या घरी जागा असेल तिथे बसवून, मुलगा असेल तर टोपी घालून त्यांनाही ओवाळून घ्यावे आणि त्यांच्या अखंड आयुष्यासाठी देवाकडे, दिव्याकडे सुद्धा आपल्याला प्रार्थना करायची आहे. तर असा हा दीप अमावस्येचा दिवस आपल्याला ना की गटारी अमावस्या म्हणून दारू पिऊन किंवा वाईट कामं करून घालवायची आहे. नॉनव्हेज सुद्धा या दिवशी खायचं नाही, कारण या दिवशी अमावस्या आहे. अमावस्या, पौर्णिमा अशा काही तिथी आहेत ज्या दिवशी तरी तुम्ही नॉनव्हेजला स्पर्श करत जाऊ नका. म्हणून याच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला खरं तर श्रावण आहे, नकाच करू. दीप अमावस्येला मांसाहार करणं, दारू पिणे या सगळ्यात चुकीच्या गोष्टी आहेत आणि त्याला तुम्ही जास्तीत जास्त प्रोत्साहन देऊ नका, एवढी माझी तुम्हाला नम्र विनंती आहे. तर दीप अमावस्येचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. जाता जाता एक सांगते की तुम्हाला पडणारा एक प्रश्न, त्यातील लवंग काय करायची. तर यातल्या ज्या लवंग आहेत त्या दुसऱ्या दिवशी तुम्ही पाण्यामध्ये विसर्जन करू शकता, एखाद्या झाडाखाली टाकू शकता किंवा तुमच्या गॅलरीमध्ये, घरामध्ये ज्या कुंड्या लावलेल्या असतात मातीच्या, त्यामध्ये तुम्ही त्या रोवून ठेवू शकता. बाकी तुम्हाला तेल उरलं काय तर ते नंतर वापरलं, वाती नंतर वापरल्या तरीही चालतात. तर हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.